हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज रात्रीचे 12 वाजले, जवळजवळ सगळं काम आवरले आपलं. आणि एक महत्त्वाचा विषय तो असा आहे की मी दुपारी एक कस्टमर आलं होतं की त्यांनी मला सांगितलं की दादा एक मापाला घागरा आणलेला आहे. साऊथ इंडियन जो लेहंगा आहे ज्याचं मटेरियल पण येतं किंवा तुम्ही साडीत पण बनवू शकता. तर जे साडीत आपण जो घागरा तयार करतो त्या घागऱ्याला किंवा मटेरियलच्या घागऱ्याला जेव्हा आपण कॅनकॅन लावतो तर त्याला प्रॉपर घेर आला पाहिजे. बऱ्याचशा ताईंचं असं म्हणतात आम्ही कॅनकॅन लावूनही घेर तयार व्यवस्थित तयार होत नाही. किती मीटर आपण साधारण कॅनकॅन लावलं पाहिजे. तर त्याचं एक गणित आहे. साधारण आपण एखादी साडी तयार केली तर ती 5 मीटर साडी असते. पदर जर सोडला तर 4.5 मीटरमध्ये आपण तो लेहंगा तयार करतो साऊथ इंडियन. त्याला आपण कटिंग कशी करायची, खालची बॉर्डर कशी लावायची, बेल्ट कसा लावायचा जेणेकरून फिनिशिंग येईल, पाहिजे तसा लुक येईल. आपण बनवतो, फोटो बघून बनवतो किंवा कस्टमर आपल्याला फोटो दाखवतो, पण आपण बनवल्यानंतर सेम तसा लुक येत नाही. त्याच्यासाठी कॅनकॅन लावण्याची एक पद्धत आहे. साधारण 4.5 मीटर जर कपडा असेल तर तुम्ही कमीत कमी 2 मीटर कॅनकॅन लावलं पाहिजे. 2 मीटर मध्ये सुद्धा आपण त्याच्या 3 पट्ट्या तयार केल्या 12-12, 13-13 इंचाच्या, तर त्या व्यवस्थित आपल्याला लावता आल्या पाहिजे. किती घेर घ्यायचं हे सगळ्या गोष्टी मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. सिंपल पद्धती तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं तर अर्ध्या ते पाऊण तासात तुमचा कॅनकॅन लावून लेहंगा तयार होणार आहे. आजकाल मार्केटमध्ये जे लेहंगे येतात त्याच्यापेक्षा स्टिचिंग करून जास्त घेतले जातात, कारण चॉईसनुसार आपल्याला कलर असेल किंवा पॅटर्न असेल आपल्याला कस्टमरला हवा असतं त्यानुसार ते शिवून घेतात. 1000-1500 रुपये चार्जेस, शिलाई चार्जेस. तुम्ही 15 ते 20 मिनिटात थेरी समजून घेतली तर आरामशीर एक घागरा किंवा एक लेहंगा तयार करू शकता. तर मेन थेरी आहे. तुम्हाला 2 फोटो दाखवतो मी. ह्या साईडला जो फोटो आहे तो बघा तुम्ही. एक घागरा आहे ज्याला कॅनकॅन लावलेला पण कसा दिसतो त्याला गेटअप बिलकुल नाही, एकदम स्ट्रेट आहे. आणि तेवढ्याच फॅब्रिकमध्ये आपण ह्या साईडला बघा एक साडीचा म्हणा किंवा मटेरियलचा जो लेहंगा तयार केलेला आहे त्याला आपण कॅनकॅन लावलेलं आहे. पण दोन्हीमध्ये फरक दिसतो की एक फुगलेला दिसतोय, घेर दिसतोय, एक घेर दिसत नाहीये. तर कॅनकॅन लावण्याची जी पद्धत आहे, सिंपल पद्धत तुम्हाला मी शिकवणार आहे. भरपूर साऱ्या पद्धती आहे, भरपूर साऱ्या मेथड आहे, पण एक मेन मेथड आहे जी तुम्ही कमीत कमी वेळेत 2 मीटरच्या कॅनकॅन मध्ये सुद्धा अशा प्रकारे घेर तयार करू शकता. तर आपण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. मी कटिंग करून स्टिचिंग करून दाखवतो, कॅनकॅन लावून दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला हा लेहंगा तयार करता येईल जो साऊथ इंडियन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा ताईंचे मला कॉल मेसेज येतात बेसिक क्लासेससाठी. आपले ऑनलाईनचे क्लासेस चालू आहे आणि ऑनलाईनचे क्लासेस चालू असल्यामुळं दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत क्लासेस असतात. शॉपचं काम असतं, कस्टमर असतात, म्हणून व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नव्हता. म्हणून आपण आता काय केलंय, आपला जो क्लासरूम आहे तो सेपरेट केलेला आहे. आपण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर क्लास आपले सेपरेट झाल्यामुळं काम चालू राहणार आहे. काम ज्यावेळेस शॉप आणि क्लास एकत्र होते, ज्यावेळेस क्लास चालायचे त्यावेळेस काम बंद असायचे, त्याच्यामुळे कामाचं अतिरिक्त लोड वाढायचं, रात्रीचं काम करावं लागायचं. पण आता कामाला एक आपल्याकडे वर्कर आहे, प्लस काम लवकर होणार आहे आणि आपल्याला व्हिडिओ काढायला वेळ भेटणार आहे. ज्यांना कोणाला क्लाससाठी ऍडमिशन घ्यायचं त्यांनी ग्रुपला ऍड व्हा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि पुढे जेव्हा बेसिक क्लास आपला चालू होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा मेसेज किंवा कॉल येईल. हे बघा, ही कस्टमरने दिलेली साडी आहे, येलो कलरची साडी आहे. त्यांना हळदीसाठी हा लेहंगा तयार करायचा आहे कॅनकॅन लावून. तर आपल्याला एक सिंपल पद्धत आहे, मी सांगतो तसं करा. सेम पद्धतीने तुम्ही घागरा तयार करायचा, मला मी सांगितल्याप्रमाणे फॉलो करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला जो वरचा काठ आहे कमरेकडला तो कट करून साईडला घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कमरेकडला काठ कट करायचा. त्यानंतर पदर आपल्याला कट करून साईडला घ्यायचा आहे. त्यानंतर आपला 4.5 मीटरच्या आसपास कपडा शिल्लक राहणार आहे. त्याला एकाच साईडला बॉर्डर आहे, ती पण खालच्या साईडला. ठीक आहे. हा जो पदराचा जो काठ आहे तो पण आपल्याला कमरेसाठी यूज करायचा आहे. आता लक्षात घ्या, हा जो खालचा काठ आहे त्याला आपल्याला कमरेकडला जो काठ काढलाय तो लावायचा आहे. लावताना आपल्याला डिझाईन कव्हर करायची, एकच डिझाईन दिसली पाहिजे, अखंड काठ दिसला पाहिजे. त्यानंतर आपल्याला अस्तरवरती मेजरमेंट टाकायची. 2 मीटर अस्तर घ्या उंचीप्रमाणे. आपण इथे उंची टाकलेली आहे. उंची तुमची जेवढी असेल 40-42 तेवढी उंची तुम्हाला टाकायची. उंची टाकल्यानंतर तुम्हाला उंचीमधून 1 इंच मायनस करायचं आहे. फक्त आपल्याला बेल्ट लावायचं वरून तेवढंच मायनस करायचं असतं. त्यानंतर आपल्याला खालचं जे अस्तर आहे ते अस्तर आपल्याला समोर अशा पद्धतीनं लावायचं आहे, जेणेकरून आपला जो घेर आहे तो मोठा होणार आहे. अस्तरचा थोडासा जॉईंट द्यायचा आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं अस्तर ठेवा आणि जॉईंट मारून घेर वाढवा. नंतर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, 1 इंचाचा टक्ससाठी आणि 1 इंच लुझिंग. असं आपल्याला टोटल 4 इंच मार्जिन त्याच्यामध्ये ऍड करायचे चौथ्या भागामध्ये. जेवढी उंची सेंटरला असेल तेवढीच साईडला उंची करायची आणि खालून आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. आणि कमरेकडनं असा मेजर टेप ठेवून सरळ आपल्याला कट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला अस्तरचा जो आतला घेर आहे तो तयार करायचा आहे. इथे तुम्ही डबल अस्तर लावलं, एक फॅब्रिक आपण बटर केपचं लावलं, कॉटनचं लावलं तर अजून छान घेर येणार आहे, पण कमी खर्चामध्ये
सिंगल कॉटनला सुद्धा आपण कॅनकॅन लावू शकतो. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे जो कमरेचा काठ आपण काढून ठेवला होता तो काठ आपल्याला घागऱ्याच्या खालच्या बाजूला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये स्टिच करून घ्यायचा आहे. स्टिच करताना मी ज्या पद्धतीने शिवून दाखवतोय अशा प्रकारे जर तुम्ही काठ लावला तर काठाला छान फिनिशिंग येणार आहे. बघा आता आपला जो खालचा काठ आहे तो प्रॉपर साऊथ इंडियन जे लेंगे आहे त्याप्रमाणे मोठा झालेला आहे आणि जी डिझाईन आहे ती कव्हर का केली तर एकच सारखी डिझाईन दिसते. बघा आता आपल्याला काय करायचं, जो लेंगा आहे तो तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जॉईंट द्यायचा, जो जॉईंट होता तो जॉईंट आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे. जॉईंट दिल्यानंतर आपल्याला जो लेंगा आहे तो तयार करायचा आहे. बघा आणि नंतर त्याला कॅनकॅन लावायचं आहे. तर जॉईंट देऊन झाल्याच्या नंतर खालची बाजू आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची, जी राऊंड बाजू आहे अस्तरची ती फोल्ड करायची. त्यानंतर आपल्याला कमरेला सुद्धा टीप मारून घ्यायची, एक एक टक्स आहे एक्स्ट्रा तो मारून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा अस्तरचा लेंगा आधी तयार करायचा आहे. त्यानंतर आपण 2 मीटर कॅनकॅन घेतलेलं आहे. कॅनकॅन कट करण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. 13 ते 14 इंचापर्यंत तुम्ही कट करायचे आणि आपल्या ह्या दोन आणि ही वरची जी एक पट्टी अशा 3 पट्ट्या टोटल तयार होणार आहे. ह्या तीनही पट्ट्या आपल्याला जॉईंट देऊन जो अस्तरचा आपण लेंगा तयार केला त्याला लावून घ्यायची. बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लेट्स घ्यायच्यात. त्याआधी आपल्याला जॉईंट दिलेला जो घागरा आहे तयार केलेला, जो काठ आपण लावलेला आहे त्याला व्यवस्थित सेट करून घ्या. तुमच्याकडे प्रेस असेल चांगली तर प्रेस मारून घ्या आणि उंचीप्रमाणे कट करून घ्या. हे बघा काठ एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायची जेणेकरून खालचा जो घेर आहे तो प्रॉपर दिसला पाहिजे. व्यवस्थित प्रेस मारल्याच्या नंतर घडी करून घ्या व्यवस्थित अशी डबल टिबलची आणि उंचीपेक्षा 1 इंच कमी ठेवा. आपण बेल्ट लावल्यानंतर 1 इंच उंची वाढणारच आहे आणि मेन उंचीपेक्षा जो आतला लेंगा असतो कॉटनचा तो अजून 1 इंच कमी ठेवायचा असतो. तर अशा प्रकारे आपल्याला मेन जो घागरा आहे तो पण कट करायचा आहे. पदराला जो काठ आहे तो काठ आपल्याला कट करून कमरेपेक्षा 2 इंच लूज ठेवायचा. जर तुमची कंबर 30 असेल तर 32-33 ठेवा, 33 असेल तर 34-35 ठेवा. 2 इंचापर्यंत तुम्ही लुजिंग द्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको आहे. आणि त्यानंतर आपल्याला लेंग्याला आधी कॅनकॅन लावायचं आणि नंतर वरचं मेन फॅब्रिक जॉईन करायचं. सगळ्यात आधी बघा दाखवल्याप्रमाणे एक साईडने सुरुवात करायची. जेवढी हाईट आहे तेवढ्या हाईटप्रमाणे आपल्याला खालून आपल्याला बरोबर लेंगा पकडायचा आहे आणि एक प्लेट आपल्याला 3 ते 3.5 इंचाची एक प्लेट त्या साईडला आणि दुसरी प्लेट त्याच्या अपोजिट फोल्ड करायची. अशा प्रकारे जर तुम्ही प्लेट फोल्ड केल्या मी दाखवल्याप्रमाणे तो खालचा जो घेर आहे तो जास्त फुगीर दिसतो. बघा आता तुम्हाला दिसत असेल मी ज्या पद्धतीने कॅनकॅन फोल्ड करतो, एक प्लेट अपोजिट एक प्लेट पुन्हा विरुद्ध दिशेला फोल्ड करायच्यात आपल्याला. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण कॅनकॅन लावतो तो खाली असं नागमोडी टाईप आपल्याला वळण दिसत असेल तर त्याने काय होणार आहे, कॅनकॅन जास्त फुगीर दिसतो, म्हणजे घेर चांगला फुगून दिसतो आणि त्यावेळेस आपण मेन फॅब्रिक मेन साडीचा ज्यावेळेस त्याच्यावरती लेंगा शिवतो तो लेंगा पूर्णपणे असा प्रॉपर पद्धतीने त्याला घेर तयार होतो. आता बघा कॅनकॅन लावून झाल्याच्या नंतर तुम्हाला साडीला जे आपण खाली काठ लावलेला आहे, जी लेंगाची कटिंग करून घेतलेली तो लेंगा आपल्याला कमरेला दाखवल्याप्रमाणे स्टिच करायचा आहे. 3-3, 3.5 इंचाची एक एक प्लेट्स घ्या. पूर्ण गणित एक एक प्लेट्स घ्यायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे आपल्याला सगळ्या प्लेट्स ॲडजस्ट करायचे असतात. गणित असतं की 4 मीटरमध्ये किती बसतायत, 5 मीटर किती बसतायत. अशा प्रकारे आपल्याला सर्व प्लेट्स घ्यायच्यात. एखादी प्लेट्स 19-20 झाल्याने काही फरक पडत नाही. सरळ पद्धतीने तुम्हाला प्लेट्स घ्यायच्या असतात. प्लेट्स घेण्यामध्ये पण 2-3 पद्धती, पण आता जो साऊथ इंडियन आपण शिवतोय त्याला सेम पद्धत तुम्हाला ठेवायची. त्यानंतर तुम्हाला बेल्ट लावायचा आहे. बेल्टला तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 इंचाचीच उंची ठेवायची, त्याच्यापेक्षा जास्त नकोय. बेल्ट जो लावतो आपण तो प्रॉपर पद्धतीने लावायचा, एकदम स्ट्रेट, तो कुठेही क्रॉस झालेला नकोय. आपल्याला बेल्ट लावताना काय करायचं, खालच्या बाजूने आपल्याला आधी जिथे चेन लावायची तिथे फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला बेल्ट लावायचा आहे. बेल्ट लावण्याची पण सोपी पद्धत आहे. उलटा ठेवून तुम्हाला खालून आधी बेल्टला टिप मारायची आणि सरळ बाजूला पलटी करून सरळ बाजूने तुम्हाला दाखवल्याप्रमाणे स्टिच करायचे, म्हणजे जास्त फिनिशिंगमध्ये तुम्हाला ते लावता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही नॉट सुद्धा टाकून घ्या, म्हणजे व्यवस्थित ती फिनिशिंगमध्ये आतमध्येच नॉट घालता येणार आहे. नंतर तुम्ही नॉट टाकण्याचा प्रयत्न केला तर कधी आतमध्ये कुठला जॉईंट असेल तर तिथे व्यवस्थित ती नॉट टाकता येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही आधीच नॉट टाकून बेल्ट लावून घ्या. त्यानंतर आपल्याला साईडला चेनसाठी 7 ते 8 इंच सोडून सरळ टिप मारून घ्यायची. बघा इथे आपण 7 ते 8 इंच सोडायचे आणि इथून खाली आपल्याला सरळ टिप मारायची. मेन फॅब्रिक आणि अस्तर ही आपल्याला सोबत टिप मारायची, त्याच्याबरोबर कॅनकॅन पण असणार आहे. याला तुम्ही डबल लेअरने सुद्धा कव्हर करू शकता. ज्या प्रकारे तुम्हाला शिलाई चार्जेस दिले जातात त्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही चारही लेअर सोबत ठेवून खाली शिलाई करायची शेवटपर्यंत व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला याला चेन लावून घ्यायची. बघा मी व्हिडिओ थोडा फास्ट जरी बनवला असेल तरी मी डिटेल पद्धतीने तुम्हाला सांगितले.
ह्याच पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं तर जर तुम्हाला लेहंगा तयार करता येत नसेल तर अशा प्रकारे जर तुम्ही कॅनकॅन लावलं तर खूप छान घेर तयार होणार आहे. चेन बघा फक्त आपल्याला ठेवायची आणि जे 7 इंच आपण ओपन ठेवलं होतं 7 ते 8 इंच तिथे दाखवल्याप्रमाणे चेन लावून घ्यायची. चेन उरलेली जी चेन आहे ती खालून कट करायची व्यवस्थित टीप मारून. आता आपला घागरा बघा तयार झालेला आहे. सिंपल आणि सोप्या पद्धतीत व्यवस्थित प्रेस करून घ्या आणि ज्या प्लेट्स आहेत त्या कॅनकॅनवरती व्यवस्थित सेट करून घ्या. कॅनकॅन फोल्ड झाला असेल तर सरळ करा आणि व्यवस्थित तुम्हाला त्या वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित सेट करायचं आहे. याचा घेर रेग्युलर कॅनकॅन लावण्यापेक्षा खूप छान येतो बघा. हा घागरा घातल्यानंतर जर कस्टमरने आपल्याला फोटो दिले तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.